नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेले ठिकाण, सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जाणारी खंडोबाची नगरी. जेजुरी पुण्याजवळ सासवडच्या रस्त्यावर असलेले एक डोंगरावरचं देऊळ आहे. सकाळचं हवामान सुंदर होतं आणि डोंगराच्या पायथ्याशी पोहोचल्यावर समोर दिसणाऱ्या त्या पायऱ्या म्हणजे भक्तीचा प्रवास सुरू झाल्यासारखं वाटतं. या गडावर जाण्यासाठी 9 लाख पायऱ्या आहेत अशी धारणा आहे, मात्र वास्तवात या गडावर जाण्यासाठी 385 पायऱ्या आहेत. या पायऱ्या बांधण्यासाठी 9 लाख दगड वापरण्यात आले होते, त्यामुळे याचा उल्लेख 9 लाख पायरी म्हणून केला जातो. म्हणजे मंदिरात जाण्यासाठी 9 लाख नव्हे तर 385 पायऱ्या चढाव्या लागतात. वरून दिसणारा निसर्ग सुद्धा अप्रतिम आहे. सगळीकडे डोंगर रांगा, मंद वारा आणि खाली दिसणारा गाव. तुम्ही वरती पूर्ण पोहोचलात तर तुम्हाला इथे बघा, जर खालून काय जर भेटला नसेल खाया प्यायला तर इथे दुकानं आहेत. तुम्ही इथे येऊन नाश्ता वगैरे करू शकता. जेव्हा आपण वर पोचतो तेव्हा समोर दिसतो तो खंडोबाचा भव्य गड आणि मंदिर. मंदिराच्या अंगणात सूर्यप्रकाश चमकणारी ती हालत खरंच सोन्याची जेजुरी का म्हणतात हे समजतं. तसेच मंदिरात घंटानाद, आरती आणि एलकोट एलकोट जय मल्हार सगळं वातावरण भरलेलं असतं. तर ही होती आमची छोटीशी यात्रा जेजुरीची, महाराष्ट्रातील एक अशा ठिकाणी जी भक्ती, इतिहास आणि निसर्ग या तिन्हीचं सुंदर मिश्रण आहे. जर तुम्हाला असं ट्रॅव्हलचं व्हिडिओ कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.